या कार्टीला पण नेमकं अशाच वेळी जायचं असतं. नाही घरात असती तर मीराला कात्रीत पकडायला मदत झाली असती, पण हरकत नाही. तिच्या वाचून माझं काही अडणार नाही. मनात सुद्धा वेदाबद्दल वाईट विचार करायचा प्रयत्नही करू नकोस हा. नाहीतर तुझी विचार करण्याची ताकद काढून घे कायमची. तू माझ्यातली ताकद काढणार? तू विसरतेस का की तू अशी एक आत्मा आहेस जिच्यामध्ये स्वतःची ताकदच नाहीये, जी फक्त इकडून तिकडे तिकडून इकडे अशी फिरू शकते. आणि तुमच्याशी लढायला मला वेदाचा वापर करण्याची काही एक गरज नाहीये. तुमच्यासारखी फॅड नाहीये मी. काय? काय म्हणालीस तू? वेदाशी तुझं काही घेणं देणं नाहीये. तू कुठल्या थराला जाऊ शकतेस ना हे आम्हाला चांगलंच माहिती. तुझा हा चांगुलपणाचा आव आमच्या समोर आणू नकोस. तुझं हे रूप बाजूला ठेव, आमच्या समोर तरी. माझं खरं रूप बघण्याची फार घाई झालीये का तुला? बघ, हेच आहे माझं खरं रूप, जे काळालाही जुमानत नाही असं चिरतरुण रूप. चिरतरुण आणि तू वय झालंय आता तुझं मंजिरी, आणि तुझी वेळही संपत आली आहे. माझ्या नादाला लागू नकोस हं तू, नाही तर तुला अशा ठिकाणी पाठवून देईन जिथे ना स्वर्ग दिसेल ना नरक. आणि तू ही मंजिरीला काय झालंय? कोणाची भांडतीये? आणि मीरा तर इथे. मंजिरी मीराकडे बघतही नाहीये. अगं, स्वर्ग काय नरक काय हे इथेच आहे, इथेच आहे आपलं जग. म्हणजे जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपण स्वर्गात असतो, आणि जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा नरकात.